नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। कळवा खाडी किनारी असणाऱ्या झोपडपट्टी धारकांचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कारवाई करू दिली जाणार नाही अशी भूमिका एका पत्रकार परिषदेद्वारे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे आणि महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री संजय भोईर यांनी घेतली आहे। विधान परिषदेमध्ये या संदर्भात सभापती श्री रामराजे निंबाळकर यांनी आपल्या दालनात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत विषय स्थगित ठेवण्यात यावा असा निर्णय दिला होता। मग महासभेमध्ये या संदर्भात चर्चा कशी काय झाली हे पूर्णपणे चुकीचं कामकाज असल्याचं यावेळी श्री संजय भोईर यांनी म्हटलं आहे। गेली 25 वर्ष ठाणे शहरावर शिवसेना भाजपची सत्ता असून अनधिकृतरित्या झोपड्या वाढीस लागण्यासाठी तेच जबाबदार आहेत असा आरोप देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील खासगी स्कूल बस चालकाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी 17 डिसेंबर रोजी संबंधित बस चालक तरुणावर कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपी तरुणाचे वडील नरेश भोकरे यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली। तक्रार देणाऱ्या युवतीच्या आईवडिलांनी मुलावरील केस मागे घेण्यासाठी भोकरे यांच्याकडे एका बसची मागणी केली होती आणि त्याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे। तर मृत नरेश भोकरे यांचा मृतदेह कासारवडोली पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भोकरे यांच्या नातेवाईकांनी लावून धरली होती। या दरम्यान पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी या प्रकरणी मुलीची आणि तिच्या नातेवाईकांची चौकशी केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर कासारवडोली पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमधून मृतदेह हलवण्यात आला। यावेळेस नातेवाईकांनी कासारवडोली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली होती। सर्वसामान्य माणसाकडून थकबाकी वसूल करताना त्याच्या दारात ढोल ताशे वाजवून त्यांना खजील केले जाते। मग ठाणे महानगरपालिकेची 600 कोटींची जकात थकबाकी ठेवणाऱ्यांना पाठीशी का घातलं जातं असा सवाल आमदार श्री संजय केळकर यांनी पालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडे केले आहे। या संदर्भातल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी देखील श्री केळकर यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीतील विविध नागरी सुविधा आणि समस्यांबाबत आमदार केळकर यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेतली। यावेळेस सर्व विभागाचे अधिकारी तसंच माजी उपमहापौर श्री अशोक भोईर हे देखील उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वाईन शॉप मालक ज्वेलर्स यांच्याकडून सन 2010 ते 2013 या कालावधीमध्ये जकात कर आणि दंडापोटी सुमारे 600 कोटी रुपयांचं येणं बाकी आहे। सर्वसामान्यांकडून वसुली करताना ढोल ताशे वाजवले जातात। मग या थकबाकीदारांना पाठीशी का घातलं जातं असा सवाल देखील यावेळेस श्री केळकर यांनी केला। स्टोरेज शुल्कात वाढ केल्याने लहान उद्योजकांचं कंबरडं मोडलं आहे। पाणीपट्टीच्या नव्या धोरणानुसार देखील सर्वसामान्यांचं तोंडचं पाणी पळालं आहे। असं असून देखील ही थकबाकी वसूल केली का जात नाही असा सवाल देखील केळकर यांनी केला आहे। त्याचप्रमाणे कामात दिरंगाई आणि कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केळकर यांनी केली। अंबरनाथ येथील द एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय तसंच भाऊसाहेब परांजपे विद्यालयात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ सेवा करूनही सेवा ज्येष्ठते डावलण्याच्या तसंच शिक्षण संस्थेकडून होत असलेल्या अन्यायाच्या आणि मनमानीच्या विरोधात 5 शिक्षिका आणि एका शिपाई कर्मचारी महिलेने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। या उपोषणात शिक्षिका सुलोचना वीर, मीना शिंदे, दीपा सुर्वे, संगीता चव्हाण, नैना घोळीक या शिक्षिका आणि पुष्पा सातपुते यांनी आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं आहे। 30 वर्षांहून अधिक काळ सेवा करूनही संस्थेने सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न दिल्याचा आरोप सुलोचना वीर यांनी केला आहे। पुष्पा सातपुते यांनी 13 वर्ष अनुकंपा तत्त्वावर नोकरी करूनही त्यांना अलीकडे नियुक्तीपत्र दिले आहे। संस्था त्यांना पूर्ण पगार देत नाही असा आरोप देखील यावेळेस करण्यात आला। अनन्या कलेक्शन, CZ डायमंड ज्वेलरी, एंटीक एंड कुंदन ज्वेलरी, माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, ट्रेडिशनल महाराष्ट्रियन माइक्रो गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, jewelry watches, 92.5 sterling silver jewelry, bridal sets, bridal jewelry
on rent. Exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, palazzo and dress materials. Ananya Collection, shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 98215 and Nilima Durgule 9833946884. Ananya Collection. नवीन पितांबरी डिशवॉश बारने भांडी होतील चकचक. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुमारे 1,35,00,000 रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा काल संपन्न झाला. यावेळेस आमदार श्री सुभाष भोईर आणि कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा या भागातील प्रभाग क्रमांक 55 आणि प्रभाग क्रमांक 58 या भागामध्ये खासदार निधी आणि नगरसेवकांच्या निधीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ यावेळेस करण्यात आला. प्रभाग क्रमांक 58चे नगरसेवक सुधीर भगत यांच्या भागातील शंकर मंदिर परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी आणि ओपन जिम तसंच मुंब्रा मुख्य रस्त्यापासून शिया दाऊदी बोहरा कब्रस्तानपर्यंत 4 इंची जलवाहिनीसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून निधी मंजूर करण्यात आला होता. त्याचा भूमिपूजन सोहळा देखील यावेळेस खासदारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्याचप्रमाणे सम्राटनगर ते बायपास रस्त्यापर्यंत रुंदीकरण करणे, सम्राटनगर ते बायपास रस्त्यापर्यंत विजेचे खांब लावणे, शंकर मंदिर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे आणि सम्राटनगर येथे 10 इंची जलवाहिनी टाकणे या कामांसाठी सुमारे 1,10,00,000 रुपयांची खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळेस नगरसेवक श्री सुधीर भगत यांनी दिली. प्रभाग क्रमांक 58चे नगरसेवक सुधीर भगत यांच्या भागातील जेहरा अनाथ आश्रमासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून शेड बांधण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जेहरा अनाथ आश्रमाकडून यावेळेस सत्कार करण्यात आला. ठाणे शहरातील वर्तनगर परिसरातील अय्यप्पा मंदिरात सध्या वार्षिक मंडल पूजेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने पूजा अर्चा होम अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक भगवान अय्यप्पांच्या दर्शनार्थ मंदिरात येत आहेत. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी ओट्टम थुल्लाल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस प्रोफेसर कालमंडलम ईश्वरम उन्नी आणि त्यांच्या ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत आहोत. एक झलक. आजचा कार्यक्रम ओट्टम तुल्लाल म्हणून एक केरळाचं प्राचीन कला आहे. ते केरळाचा बाहेर आता दुसऱ्यांदा येतो इकडे. आजच्या स्पेशल काम आहे, प्रत्येक दिवशी असतं. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला.
त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. भारतीय जनता पार्टीचे नेते श्री राजेश मढवी यांची ठाणे शहर जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. राजेश मढवी यांनी नौपाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कामांमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर नुकताच राजेश मढवी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यानंतर श्री राजेश मढवी यांची आता भारतीय जनता पार्टीच्या ठाणे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी श्री सचिन केदारी हे देखील उपस्थित होते. नोटबंदीनंतर बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा थेट परिणाम बँक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकरिता क्युरे हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. क्युरेच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांसाठी 2,000 रुपये किमतीचं गिफ्ट कार्ड देण्यात येत आहे. त्यात 2,000 रुपयापर्यंतच्या तपासण्या तसंच डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणार असल्याची माहिती क्युरेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सुहास आराध्ये यांनी दिली. ठाण्या शहरामधले जवळपास 10,000 बँक कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी एक खास सांताक्लॉज गुड हेल्थ कार्ड म्हणून आम्ही सर्वांना देत आहे. त्यामध्ये त्यांना 31 जानेवारीपर्यंत फ्री हेल्थ चेकअप मिळणार आहे. ह्या कार्डची व्हॅल्यू असणार आहे 2,000 रुपये. त्या 2,000 रुपयामध्ये जे काही बसेल हेल्थबद्दल ते आमच्या क्युरे हॉस्पिटलमध्ये येऊन ते त्याचा फायदा घेऊ शकतात. सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसंच गर्भवती बँक कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत जर कुठल्याही बँक कर्मचाऱ्याला तातडीने शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं तर सदर बँक कर्मचाऱ्यांना विनाव्याज अर्थपुरवठा क्युरेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी सुहास आराध्ये यांनी दिली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820949420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.